भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय। यावेळेस विनोद तावडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया याची गूंज जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात आज पाहायला मिळते आणि ती सध्या मुंबईच्या विले पार्ले परिसरात आहे। या ठिकाणी मुख्यतः जर आपण बघितलं तर पारंपरिक पद्धतीनं भाजप नेते आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या घरी जे गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे त्याचं आपल्याला दृश्य मी इथे दाखवू इच्छितो। मुख्यतः पूर्ण पारंपरिक पद्धतीनं विनोद तावडे दरवर्षी अशा पद्धतीनं बाप्पांचं आगमन जे आहे ते करताना पाहायला मिळतात आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर त्यांची नेहमी विशेषतः ही साडूच्या गणपतीची मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते। विनोदजी काय सांगाल, नेहमी खूप उत्साहात तुमच्या घरात पाहायला मिळतो आणि आजची काय भावना आहे? दरवर्षी गणरायाचं आगमन जे होतं ते एक वेगळा आनंद घेऊन प्रत्येक कुटुंबात येतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की गणेशोत्सवामध्ये मी तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांच्या हिताची मागणी गणरायाकडे करतो। यावर्षी जो गणेश भगवानची गणरायाची मूर्ती आमच्या घरी येते ती पुण्याच्या चिंचवडच्या झेप संस्थेची विशेष मुलं आहेत ज्याला स्पेशल चाइल्ड म्हणतो त्यांनी बनवलेली मूर्ती आहे आणि त्यामुळे अशा मुलांच्या कलेतून निर्माण झालेला गणराय मला वाटतं खूप मोठी भक्ती आणि शक्ती देतो। सामाजिक संदेश देखील या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मला वाटतं की आपल्याला प्रत्येकाची काळजी केली पाहिजे, त्यात विशेष मुलं आपल्या पायावर कशी उभी राहतील यासाठी हा प्रयत्न झेप करते। त्या संस्थेला ही एक आगळी वेगळी गणरायाच्या चरणी एक भक्ती अर्पण आहे असं म्हणूया। निश्चितपणे आपण बघू शकता की या ठिकाणी देखील हा एक बोरीवलीमधलं हे पथक जे आहे ते इथे आलेलं आहे आणि दरवर्षी जर आपण बघितलं तर हा उत्साह जो आहे तो तावडे कुटुंबामध्ये पाहायला मिळतो। त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या माध्यमातून हे वाजत गाणं गणेश बाप्पांचं आगमन जे आहे ते केलं जातं आणि अशाच पद्धतीचं दृश्य संपूर्ण